त्यांनी सर्वांनी बसमध्ये जाऊन बसायचंय। अगदी 5 ते 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये या निमित्ताने या ठिकाणी ती बस सुटणार आहे। कृपया वधू राणीचे मामा मामी यांस विनंती आहे कन्यादानास शिवे सर्वार्थक साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारी नमोस्तुते। चिंता वे कुलदैवतेसी आपुल्या एकाग्र चेती असा वेदीच्या कलसासी वधसा टाळी तुम्ही वाजवा मंगलम शुभमंगला सावधान। तदैव लग्नं सुदृढं तदेव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपतिदेवं स्मरामि। हर जय 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 मोददाई वधूवर करिमाला ठेवुनी सज्ज होई जवळ जवळ आली ही घडी मिलनाची सुदित उदित प्रेमे भेट दोन्ही जीवाची शुभमुहूर्त सावधान। तदैव लग्नं सुदिनं तदैव ताराबलं चन्द्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते मनसा स्मरामि शुभमुहूर्त सावधान। आपल्या इष्टदेवतेचे कुलदेवतेचे ग्रामदेवतेचे लक्ष्मीनारायणाचे चित्ती चिंतन सर्व घराणी मंडळींसाठी एक 5 ते 10 मिनिटाच्या कालावधीमध्ये बस मार्गस्थ होणार आहे, तेव्हा सर्वांनी बसमध्ये जाऊन स्थानापन्न व्हायचंय। आरवी आमचे असणारे जे काही हाय फ्रेंड्स, तर मी अश्विनी आपल्या सगळ्यांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते। तर आता आहे ना लग्न वगैरे लागलेलं आहे, तर सप्तपदी असतात, तर त्या आता करायचं काम चाललेलं आहे। तर ब्राह्मण काका ते सर्व काही करून घेत आहेत आणि आमच्याकडे लग्न लागल्यानंतरच ह्या सप्तपदी केल्या जातात। तर काही ठिकाणी अशी पद्धत आहे की लग्न लावायच्या आधीच त्या होतात, लग्न लागल्यानंतर फक्त फोटोशूट वगैरे असतं। तर लग्न लागल्यानंतर ज्या जुन्या आपल्या आधीपासून चालत आलेल्या प्रथा रूढी ज्या आहेत परंपरा, त्यानुसारच आपले हे सगळे कार्य केले जातात आणि ते शुभ कार्य हे सगळ्यांनाच करावे लागतात। तर ह्या सप्तपदीमधून आहे ना काय केलेलं आहे, इकडच्या बाजूने ना पाट ठेवलेला आहे आणि त्या पाटावर तांदूळ ठेवून त्याच्यावर सुपारी, तर प्रत्येक फेरी घेताना एक एक सुपारी अशी आपल्याला हे करायची आहे। तर सुपारी करून घेत असताना हा पाहू शकता, प्रत्येक एक एक हे झाली का ती सुपारी पायाने अशी लोटायची असते। तर असं आमच्याकडं केलं जातं। तर पहा आता कुणाल भाऊंचं झालेलं आहे लग्न आणि ते सप्तपदी ते घेत आहेत। तर त्यानंतर आहे पुन्हा जेवण, कारण दुपारचं पण जेवण होतं आणि आत्ता पण संध्याकाळचं जेवणाचा कार्यक्रम आहे। तर हे करत असताना उशीर झालेला होता खूप, लग्न लेट लागलेलं होतं, 6:30चं असं लग्न होतं। त्यानंतर झाला आहे कार्यक्रम आणि आता बाकीची तयारी पण सुरू आहे। तर जर कोणी व्हिडिओ बघता सगळे पण चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका।
आणि व्हिडिओ आवडल्यास तर एक लाईक नक्की करा, व्हिडिओ शेअर करा. तर आपले असेच पुढे नवीन नवीन व्हिडिओ लागण्याचे खूप सारे आहेत, येत जातील. जसं होईल तसं मी व्हिडिओ एडिट करून टाकत आहे, तर नक्की पहा सगळे व्हिडिओ. तर हा विधी झाल्याच्या नंतर आता फोटोशूट वगैरे होईल. कानपिळा होतो, नवरीचा भाऊ आहे ना, तर ते नवरदेवाचा कान पिळतात. मग आपण त्यांना जे काही आपल्याला द्यायचं आहे गिफ्ट वगैरे आपण किंवा काय, तर ते आपण त्यांना द्यायचं असतो. त्यानंतर कलवरीचा हा मान असतो, तर कलवरीचा मानसुद्धा यावेळेस देतात. तर अशी आपल्याकडे पद्धत आहे कलवरीचा मान देण्याची. तर नवरीच्या तिकडच्या लोकांनी कलवरीचा मान हा आणलेला होता. तर त्यानंतर बाकीचे जे होतं ते करून झालं, आधी कन्यादान वगैरे करून झालेलं होतं, मामा मामी कन्यादान करतात. तर त्यानंतर आता हे सप्तपदी चालू आहेत, तर पाहू शकताय तुम्ही. तर तुम्हाला अजून बरेचसे असे व्हिडिओ येणार आहेत. हळद नाचवायच्या असतील किंवा मग हळद ज्यावेळेस दुसऱ्या दिवशी आंघोळी होतात, नंतर हळद उतरवली जाते, तर ते पण सगळे काही असे व्हिडिओ तुम्हाला येतील. तर स्किप न करता सगळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि छान असा लग्नाचा एन्जॉय सगळेजण घ्या. आमच्याबरोबर सगळ्यांनी एन्जॉय घ्यावा. तर फोटोशूटवाल्यांचं फोटोशूट इकडे चालूच होतं. तर माझा मोबाईल झालेला होता यावेळेस स्विच ऑफ, कारण दिवसभराचे खूप सारे असे व्हिडिओज वगैरे बनवलेले होते, फोटो वगैरे, तर त्यामुळे झालं होतं स्विच ऑफ. तर आता तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू पाहत राहा, छान छान असे तुम्हाला व्हिडिओ येणार आहेत. तर फोटोशूटला वगैरे फोटोग्राफर वगैरे खूप सारे असे फोटोशूट करतात. तर लग्नामध्ये ह्या गोष्टी फोटोग्राफर होतच असतात. तर चला भेटूयात आता आपण पुढे. तर पुढे काय असणार आहे तुम्हाला पण उत्सुकता लागलेली तसं, तर नक्की मी तुमचं पूर्ण लग्नाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की शेअर करेन. तर कंटिन्यू पाहत राहा. त्यानंतर वरात वगैरे असेल तर ते पण. चला ठीक आहे, भेटूयात. लावलाय